कर्जमाफीची घोषणा झाली, मग ही कर्जमाफीची अंमलबजावणी कधी होणार? कर्जमाफी संदर्भातील जी.आर. कधी येणार? कर्जमाफीमध्ये कोण पात्र ठरणार आणि कोणाला प्रोत्साहनपर अनुदान मिळणार? असे विविध प्रश्न शेतकरी बांधवांच्या मनामध्ये आहेत आणि हे प्रश्न असतानाच कृषी मंत्र्यांच्या वतीने काल एक महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे, ज्यामध्ये त्यांनी आपले कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्टपणे सांगितले की कर्जमाफी होणार आणि कर्जमाफी ही जूनमध्येच होणार, कर्जमाफी लांबणार नाही. आता अनेक शेतकऱ्यांच्या मनात कर्जमाफी लांबेल हा प्रश्न का आला होता तर लक्षात घ्या, सुरुवातीच्या काळामध्ये 2 एप्रिल पर्यंत जी परदेशी समिती आहे ती समिती अहवाल देऊन या योजनेसंदर्भातील जी.आर. येईल असे बोलले गेले होते. त्यानंतर 15 तारखेला या संदर्भातील समिती अहवाल देऊन जी.आर. येईल, परंतु ना 15 एप्रिलला जी.आर. आला ना 2 तारखेला जी.आर. आला आणि म्हणूनच अनेक शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाले की नक्की कर्जमाफी लांबणार आहे का, किंवा आता आम्ही आमची कर्ज पैसे भरून त्या ठिकाणी नवे जुने करून घेऊ का, जेणेकरून येणाऱ्या हंगामामध्ये खरीप 2026 साठी आम्हाला पीक कर्ज मिळेल. अन्यथा जर कर्ज भरले गेले नाही, थकबाकीमधील कर्ज असल्याने ते कर्ज माफीमध्ये जर बसलं नाही तर आम्हाला परत कर्ज देखील मिळणार नाही, असे देखील प्रश्न अनेक शेतकरी बांधवांच्या मनामध्ये आहेत. म्हणूनच या कर्जमाफी 2026 बाबतच्या ज्या काही महत्त्वाच्या अपडेट आहेत, कृषी मंत्र्यांचे नक्की मत काय आहे आणि ही प्रक्रिया कशा पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये पार पडणार आहे, सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. चॅनलला सबस्क्राइब करून पेजला देखील फॉलो करून घ्या, जेणेकरून योजनेसंदर्भातील सर्व अपडेट तुम्हाला यापुढे देखील सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने शेतकरी मित्रांनो मिळणार आहेत. तर यातील सर्वात महत्त्वाची पहिली बाब म्हणजे जून महिन्यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी होणारच असे आपले कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी कालही बोलताना स्पष्ट केले आहे. म्हणजे लक्षात घ्या की 30 जूनच्या आधी शेतकऱ्यांची त्या ठिकाणी कर्जमाफी होणे अपेक्षित आहे. खरं पाहायला गेलं तर जेव्हा 30 जूनला शेतकऱ्यांच्या त्या ठिकाणी 7/12वरती जेव्हा बोजा कमी होईल किंवा त्यांची कर्जमाफी होईल, त्यानंतर शेतकरी पुन्हा एकदा येणाऱ्या खरीप हंगामासाठी कर्ज काढतील. आता 30 जूनच्या आधी जर प्रक्रिया ही पूर्ण झाली तरच त्या ठिकाणी शेतकऱ्यांना काही प्रमाणामध्ये लाभ मिळेल, अन्यथा ही प्रक्रिया जर परत लांबली तर खरीप 2026 साठी शेतकऱ्यांना या कर्ज मिळणार नाही आणि परिणामी पुन्हा एकदा येणाऱ्या हंगामावर देखील याचा मोठा परिणाम होऊ शकतो. खरं पाहायला गेलं तर परदेशी समिती जी समिती या कर्जमाफीचा अभ्यास करत आहे, कोणत्या अटी कोणते निकष टाकायचे ते 2 एप्रिल रोजी आपल्या मुख्यमंत्र्यांना अहवाल देणार होते, कारण त्यांचा संपूर्ण अभ्यास पूर्ण होऊन त्या समितीने अहवाल देखील तयार केला आहे. परंतु हा अहवाल अजूनही आपल्या त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांकडे सादर केला गेला नाही आणि म्हणूनच कर्जमाफीबाबतचा जी.आर. असेल किंवा कर्जमाफीबाबतच्या अधिकृत कोणकोणत्या अटी कोणकोणते निकष काय पात्रता असणार या संदर्भात देखील अनेक शेतकरी त्या ठिकाणी चिंतेत आहेत. मध्येच काय झालं तर सोसायटी असतील किंवा सहकारी बँका असतील यांच्यामध्ये देखील वन टाइम सेटलमेंट किंवा एक रकमी परतफेड योजना आपले सहकार मंत्र्यांच्या वतीने त्या ठिकाणी अंमलबजावणी करण्यात आली आणि यामुळे अनेक सोसायट्या ज्या आहेत त्या सोसायट्यामध्ये असतील किंवा जिल्हा मध्यवर्ती बँकांमध्ये देखील तुम्ही कर्ज त्या ठिकाणी भरून तुमचे वन टाइम सेटलमेंट करून घ्या किंवा तुम्ही तुमचे कर्ज नवे जुने करून घ्या, कारण शेतकऱ्यांना जी कर्जमाफी होणार आहे ती 30 सप्टेंबर 2025 रोजी थकीत कर्जाचीच होणार आहे असे देखील सांगितले गेले. परंतु शेतकऱ्यांच्या मनामध्ये काय प्रश्न आहे की नक्की जोपर्यंत जी.आर. येत नाही, जोपर्यंत याचा शासन निर्णय अधिकृतपणे येत नाही, तोपर्यंत आम्ही आमचे कर्ज देखील भरणार नाही, आम्ही नवे जुने देखील करणार नाही. कारण जर आम्ही नवे जुने केले आणि योजनेच्या जी.आर. मध्ये जर आम्ही पात्र झालो तर परत आम्हाला याचा मोठा फटका बसेल आणि अशामुळे अनेक शेतकऱ्यांनी देखील यावेळी त्यांचे कर्ज नवे जुने देखील केले नाही. त्यासोबतच आता जे 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान दिलं आहे यामध्ये देखील वाढ करण्यात यावी अशी देखील मागणी होत असली तरी हे 50,000 रुपये जे असणार आहेत ते 50,000 रुपये देखील कोणाला मिळणार? यामध्ये 3 वर्ष नवं जुनं पाहिजे का 1 वर्ष नवं जुनं पाहिजे? त्यासोबतच यामध्ये देखील असं बोललं गेलं की 9 मार्च 2026 पर्यंत ज्या शेतकऱ्यांनी त्यांचे कर्ज नवं जुनं केलं आहे केवळ तेच यामध्ये पात्र ठरणार आहेत. त्यामुळे याबाबत अनेक संभ्रम शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण झालेले आहेत आणि येणाऱ्या खरीप हंगामाला देखील याचा काही प्रमाणामध्ये फटका बसू शकतो का, हा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. यातील अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे समितीने अहवाल दिल्यानंतर एकदा का जी.आर. आला आणि हा जी.आर. पाहिल्यानंतर शेतकऱ्यांना लगेच समजणार आहे की आपण या अटी आणि निकषांमध्ये पात्र आहे का नाही आणि त्या पद्धतीने शेतकरी देखील पुढील पावलं उचलतील. परंतु एप्रिल महिन्यामध्ये आता एप्रिल महिना जवळपास संपायला आला परंतु जी.आर. आलेला नाही. मग जर मे महिन्यामध्ये जी.आर. येऊन 30 जूनच्या आधी शेतकऱ्यांची कर्जमाफी खरंच शक्य आहे का, हा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित राहतोय. मात्र पुन्हा एकदा सांगतो की आपल्या कृषी मंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की जून महिन्यामध्ये आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करणारच, पण त्याच महिन्यामध्ये प्रोत्साहनपर अनुदान देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होईल का याबाबत देखील साशंकता असणार आहे. कारण मागे आपण
कर्जमाफीच्या वेळी पाहिलं होतं की प्रोत्साहनपर अनुदान शेतकऱ्यांना मिळायला जवळपास 2-2.5 वर्ष गेली होती, काही शेतकऱ्यांना तर मिळालेच नाही। त्याच पद्धतीने यावेळी देखील व्हायला नको। कर्जमाफी करत असताना जे रेग्युलर आहेत ज्यांना तुम्ही 50,000 रुपये जाहीर केले आहेत ते 50,000 रुपये देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती त्याच पिरियडमध्ये जमा होणे आवश्यक असणार आहे, जेणेकरून येणाऱ्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना त्या रकमेचा फायदा होणार आहे। तुम्हाला देखील याबाबत काय वाटते हे देखील तुम्ही कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगू शकता। पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अनेक बँकेत मी आधीच बोललो की OTS वन टाइम सेटलमेंटमुळे किंवा आता आपण पाहिलं की जिल्हा मध्यवर्ती बँका असतील किंवा सोसायट्यांमध्ये देखील वन टाइम सेटलमेंट राबवण्यास मान्यता देण्यात आली आहे। याची अंमलबजावणी देखील करण्यास सुरुवात झालेली आहे। मग या वन टाइम सेटलमेंटमध्ये अनेक शेतकऱ्यांचे कर्ज भरून मग शेतकऱ्यांची संख्या कमी करायची का असा देखील चालू आहे का, हा देखील प्रश्न या निमित्ताने शेतकरी विचारत आहेत। तर खरं तर येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या 4-5 दिवसांच्या किंवा 8 दिवसांच्या काळामध्ये कर्जमाफीबाबतचा अहवाल सादर करून मंत्रिमंडळ बैठक घेऊन मुख्यमंत्र्यांनी या संदर्भातील GR अथवा शासन निर्णय काढणं आवश्यक असणार आहे। म्हणजे शेतकऱ्यांना समजणार आहे की आपण या कर्जमाफीसाठी पात्र आहोत का नाही। खरं पाहायला गेलं तर सरसकट कर्जमाफीची अपेक्षा करून बसलेल्या शेतकऱ्यांच्या पदरी यावेळी देखील निराशा आलेली आहे। 7-12 कोरा होईल अशी आशा असताना पात्र हा मुद्दा टाकल्याने अनेक शेतकरी यापासून वंचित राहतील का ही देखील भीती त्या ठिकाणी पुन्हा एकदा निर्माण झालेली आहे। तुम्हाला काय वाटतं, या कर्जमाफीच्या अटी आणि निकषांच्या फेऱ्यामध्ये राज्यातील अनेक शेतकरी अडकून कर्जमाफीपासून वंचित राहू शकतात का? नक्की कमेंट करून सांगा। योजनेसंदर्भातील तुमचे जे काही प्रश्न असतील, तुमच्यावर किती कर्ज किंवा थकबाकी आहे, कोणत्या सालामध्ये आहे, किंवा तुम्ही रेग्युलर कर्ज नवजुनं करता का, हे देखील कमेंटच्या माध्यमातून तुम्ही मला सांगू शकता। ही महत्त्वाची व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करून पुढील सर्व अपडेट्ससाठी आपल्या हक्काच्या पेजला फॉलो आणि तेवढ्याच हक्काने आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।